नागपुरात ड्रग्ज तस्करी विरोधात मोठी कारवाई समोर आली आहे। DRIच्या पथकानं राजधानी एक्सप्रेसमध्ये छापा टाकत सुमारे 4,26,00,000 रुपयांची कोकेन जप्त केली। विशेष म्हणजे तस्करांना कुणालाही संशय येऊ नये म्हणून कोकेन 50 कॅप्सूलमध्ये भरून शॅम्पूच्या बाटलीत लपवून ठेवली होती। या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। मुंबईच्या DRI नागपूर युनिटला अशी माहिती मिळाली की हजरत निजामुद्दीनहून बंगलोरला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून अंमली पदार्थांची तस्करी होत आहे। ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येताच पथकानं RPFच्या मदतीनं डब्यावर धाड टाकली। झडती दरम्यान एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं तिच्या बॅगची झडती घेण्यात आली। शॅम्पूच्या बाटलीत 51 पिवळ्या कॅप्सूल सापडल्या। जागीच फील्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केल्यानंतर त्यातील पदार्थ कोकेन असल्याचं निष्पन्न झालं। 853 ग्राम कोकेनचे एकूण मूल्य अंदाजे 4,26,00,000 रुपये असल्याचा अंदाज आहे। DRIनं त्या महिलेला अजनी रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलं आणि NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। तपास यंत्रणा सध्या या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या इतर संशयितांचा शोध घेत आहे। नागपुरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांमुळे हे शहर अंमली पदार्थाच्या तस्करीचं नवं केंद्र म्हणून उदयास येत असल्याचीही चिंता आहे।